नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज नगर परिषदेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक विभागात जाऊन क्या बोलती पब्लिक या सदराखाली लोकांचे मतं जाणून घेत आहोत. आत्ता आपण आलो आहोत अकलूज येथील सुप्रसिद्ध महात्मा फुले भाजी मंडई येथे. येथील व्यापारी असतील, येथील नागरिक असतील, येथील ग्राहक असतील, यांचे आपण मते जाणून घेऊया. नेमकं त्यांचं अकलूज नगर परिषदेविषयी काय मत आहे, कोणाचा त्यांच्या बाजूने कौल आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बाबा, काय सांगचाल? मी अकलूजचा रहिवासी आहे. अकलूजचा जहांगीर मकबूल तांबोळी. या रामभाऊ सातपुतेनं एकाही मुसलमानांना उमेदवारी दिली नाही. एक मुसलमान नव्हता का अकलूज 27 उमेदवारातून. तर त्या रामभाऊ सातपुतेनं याळापूरला काय म्हणला की मुसलमानाच्या माणसांना हिरव्या सापांना ठिचून काढलं पाहिजे. असं तुम्ही जातभेद करू नका. तुम्ही RSS वालेच आहे. 50 फुटावर कोथमिराचा हापीस आहे, 50 फुटावर. तर ते दर्ग्यात देखील आला नाही. दर्गा आहे तिथून 50 फुटावर त्यांच्या हापीसापासून. मग तुम्ही जातभेद का करता? राजकारण कसं करायला पाहिजे? सगळ्याला धरून मिळून, मुसलमान असो, तांबार असो, वरल असो, किंवा महार असो, मांग असो, मातंग समाज असो, ह्या सगळ्यांना धरून चालायचं असतं. तसं आमचा मोहिते पाटील सगळ्यांना धरून चालतो आहे. मग आमच्या मोहिते पाटलाचं पॅनेल अकलूजमधून कधी देखील घसरलेलं नाही. कुठल्याही इलेक्शनचा असो, खासदारकीचा असो, जिल्हा परिषदचा असो, घसरलं नाही. तर त्यांचं कार्य काय कार्य आहे? ठीक आहे. ग्रामपंचायतीत लाईट आहे, रस्ते आहेत, सुविधा आहेत, सगळ्या सुविधा आहेत. कर्ज देतात, म्हणजे सुविधा असल्याशिवाय निवडून देतात का लोक? भाजी मंडईतील सुप्रसिद्ध दत्तकृपा मसाले प्रोडक्शनवाले आहेत. सर, काय सांगचाल? नगर परिषदेची निवडणूक लागली, कसं बघताय? सगळं मोहिते पाटलांनी दिलेलं आहे. बरं, किती वर्षापासून व्यवसाय करताय? आम्ही 90 सालापासून करतो. बरं, काय काय सुविधा दिल्या तुम्हाला आतापर्यंत? आतापर्यंत मंडळी सुविधा बसायला लोकांना चांगली दिली आहेत. बरं, वागणूक चांगली आहे. कोणाचा आम्हाला तक्रार नाही किंवा काय नाही. कोणी कोणी दिलं? स्वच्छता दिलेली आहे. सगळी पाणी टाकी आहे. सगळे व्यवस्था चांगली दिली. कोण तुमच्या अडचणी समजून घेतं? कोण तुमची कामं करतं? आपले ह्याचेच बाळदादाच. बरं, काय काय आतापर्यंत सुविधा दिल्या तुम्हाला? आम्हाला काय एकाला चांगलं प्रोत्साहन दिलं, चांगलं. तुम्हाला काय कमी जास्त मध्ये लोन दिलं, बरं, हे दिलं. लोकांना पैसे वाटप केले. विरोधक म्हणते ती व्यापाऱ्यांना दडपशाही, नाही. दहशत आहे का काय? आम्हाला नाही काय. बरं, आम्हाला सगळं हे आहे. नाव सांगा फक्त. जयश्री महादेव खरकांडे. बरं, किती वर्षापासून तुमचा व्यवसाय आहे? आहे की ती 40 वर्ष झाले. बरं, काय काय तुम्हाला सुविधा आतापर्यंत ग्रामपंचायत काय अडचणी आहेत का काही? आम्हाला काय अडचण नाही. आम्हाला व्यवस्थित सगळं जिथलं तिथं मोहिते पाटलांनी दिलं. बाबी, काय नाव? यास्मिन तांबोळी. कशाचा व्यवसाय आहे तुमचा? हळदी कुंकू पान सुपारी. कधीपासून करताय? गेल्या 2006 पासून. बरं, पहिलं कुठं करत होता? काही हितच जन्म हितच, लग्न हितच झालं, हितच दिलं. बाळदादांनी जागा दिली, त्यांनी सगळं रांकीला लावलं. पहिले इथं बसू देत नव्हते लोक, मला बसू दिले, व्यवस्थित रांकीला लागलं. त्यांच्या कृपेनं आज आम्ही चटणी भाकर का होईना खातो. त्यांनी जागा दिली आम्हाला. चांगलं चाललंय आमचं. कसा मंडईमध्ये कसा प्रतिसाद असतो? व्यवसाय धंदा होतो का व्यवस्थित? हो, चांगलं होतं धंदा. करतोय, खातोय, काय भांडणं नाही, काय नाही. आपल्या मार्गानं आम्ही चटणी भाकर खाऊन सुखात आहे. काही अडचण नाही. की इथं दडपशाही आहे, दहशत आहे. तुम्हाला कधी जाणवलं का तुम्ही एवढं वर्ष व्यवसाय करताय? आता वयाचं 38-40 वय झाले माझं. आत्तापर्यंत तर काय अजून दिसलंही नाही आणि घडलंही नाही. आता ज्यांना वाटतंय त्यांना वाटतंय दहशत आहे, हे आहे. आता कसा ते राजकारणी खेळ आहे, राजकारण चालू आहे. आता त्यांनी काही अफवा उठवायला लागल्या ते त्याला मी काही बोलू शकत नाही. बरोबर आहे? काय बोलणार आपण? बोलू शकत नाही. आपण करून खाणारी माणसं आहे. आपण एकनिष्ठ माणसं आहे. आम्हाला ज्यांना मतदान द्यायचं आम्ही त्यांना देणार. आमच्यावर कुणाचा जोर नाही, जबरदस्ती नाही. आमच्या मनाचा मालक कुणी नाही. आम्ही कुणालाही मतदान करू शकतो. आता तुम्ही 20 वर्षापासून व्यवसाय करताय. काय अडचणी, कोणाच्या समस्या काय असल्या तर कोण सोडवतो तुमच्या? बाळदादा, विजयदादा, शिवबाबा, धैर्यशील भैया. कधीही आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला कधी अडचण येऊ दिली नाही. निम्म्या रात्रीचा जरी आम्ही फोन केला तरी ती हजीर आहे. कधीच आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आलेली नाही आहे. आत्तापर्यंत आम्ही राहतोय स्वाभिमानाने आणि स्वाभिमानाने जगत आलेलो आहे त्यांच्या जीवावर. त्यांच्या गावात राहतोय म्हटलं त्यांचा आम्हाला आधार आहे म्हणून आम्ही राहतोय. त्यांच्या जीवावर आम्ही आहे.
त्यांच्या गावात आम्ही राहतोय, त्यांच्यामुळे आमची प्रगती झालेली आहे. तुमचं मत आहे का सगळ्यांचं मत आहे? सगळ्यांचं आता हो का, माझं मत आहे ती माझं मत मी मांडलं तुमच्या समोर. आता बाकीच्यांच्या मनाचं मी बोलू शकत नाही. कसं आहे, काही लोक पैसे देतात, पैसे देऊन मतदान करतात, ती तसं आम्हाला करता येत नाही, आम्ही करणारही नाही. आमचा अधिकार आम्ही कशासाठी विकावं? कारण काय, कशासाठी विकायचा अधिकार? 5,000 10,000ची किंमत झाली काय आमची? नाही आम्ही करू शकत. आमचं मन आहे, आम्ही कुणालाही मतदान करू शकतो. आता नगर परिषद निवडणूक लागली, ह्या सगळ्या तुमच्या सोयी सुविधा अशाच राहाव्या यासाठी कौल कुणाच्या बाजूने असेल तुमच्या मते? कुणाची सत्ता यावी? सयाजीराजे शोभाबा आहे, धैर्यशील भैया आहे, त्यांची सत्ता राहणार आणि येणार, तेच येणार. भाभी काय सांगचाल, कशाचा व्यवसाय आहे तुमचा? भाजी मंडई. बर, किती वर्षापासून करताय? आता आमची सासू होती या झाले असेल 40-50 पर्यंत. 40 वर्षापासून? हो, 40 वर्षापासून. काय 40 वर्षात काय काय बदल झाले? आपला बदल नाही. आम्ही माहिती पाटलालाच मतदान देतो पहिल्यापासूनच. आमचं एकच आहे, तुतारीला देणार ना, आतापर्यंत बी तुतारीला देणार. कशामुळे पण? कशामुळे आपले दादा आहेत ते आपल्या पहिल्यापासून, आपलं इथं मंडई आहे म्हणून, मंडई चालती म्हणून देत आपली काय करताय ते सांगा. फळाचं व्यापार आहे माझं. काय आहे तुमचं सांगा. रज्जाक बागवान. काय इथल्या अडचणी तुमच्या आहेत? आमची काय सुद्धा अडचण नाही, सगळं ठीक आहे बाग. कशामुळे ठीक आहे? कोणी केलंय सगळं? मोहिते पाटलांच गेलं, कुणी गेलं. काय काय दिलं ते सोयी सुविधा? सगळी सुविधा आहेत. आता जरा 2 वर्ष झालं नुसतं हे आहे, काय म्हणते त्याला, शिव असल्यामुळं, सत्ता नसल्यामुळं, बॉडी नसल्यामुळं तेवढं राहिलेलं आहे. ती बी होऊन जाईल. ती बी होऊन जाईल. की तुमचं शेत असेल, तुमचं कट्ट असलेलं, ही सगळं कधी झाले? मोहिते पाटलांच केलेलं 12-13 वर्ष झालं करून दिलं. कुठल्या माहिती पटल्याने? बाळदादा, जयसिंह मोहिते पाटील, बर बायासाहेब बी करतात, बर. अण्णासाहेब बी करतात, शिवबाबा बी करतात. मावशी काय सांगचाल, काय नाव? श्यामल चव्हाण. कधीपासून व्यवसाय करताय? 35 वर्ष झाली. आता नगर परिषद निवडणूक लागली माहिती आहे का? हो, माहीत आहे की. तर आता निवडणूक आहे नगर परिषदेची. हा, होय. मग ही तुमचं सगळं नगर परिषद बघते. हा, नगर परिषद बघते. तर ज्या काय सोयी सुविधा तुम्हाला मिळणार आहेत त्या, हा. त्या कुणी दिल्या? त्या तुम्हाला नगर परिषदेमार्फत ज्या मिळतात त्या सुविधा त्या योग्य आहेत त्या का? ज्या नगर परिषदेमार्फत जे सुविधा आम्हाला मिळतात ते मोहिते पाटलाकडून आम्हाला मिळतात. बरं. कारण आम्ही नगर परिषदेला बी तक्रार करतो, मोहिते पाटलांना बी तक्रार सांगतो. काय असेल तर जी आमची तक्रार होती, काय पाण्याची होती किंवा आमचे मुरुंबा टाकायची होती, चिखलाची होती, गाळ्यांची होती, ती आम्ही नगर परिषदेला सांगता शिवबाबाने आमची मुरुमाची ती सगळी सोय केलेली आहे. आजपर्यंत जी काय आम्ही मागतोय ती नगर परिषद करत आलेली आहे. त्यामुळं आम्हाला त्यांच्याविषयी काय तक्रार, माझी तर स्वतः वैयक्तिक कोणाविषयी तक्रार नाही. काय काय नगर परिषदेनं असतील किंवा मोहिते पाटलांनी काय काय सुविधा दिल्यात? आता तुम्ही इतक्या वर्ष झाले व्यवसाय करता, पहिलं कसं होतं, आता काय काय बदल होत गेला? पहिलं आमची आजी व्यवसाय करत होती मोठ्या दादांच्या वडिलांच्या राज्यात. परत आमची आई करत होती व्यवसाय, ते मोठे दादा होते त्यावेळेस, के.एम. पाटील होते त्यावेळेस. मग आता आम्ही करतो व्यवसाय आमच्या आई वाराच्या अगोदरपासून. तरी जी सुविधा आम्हाला पाहिजे ती मोहिते पाटलांनी आजपर्यंत दिलेली आहे आम्हाला. बाकीच्या आम्ही कोणाला तक्रार सांगत पण नाही, कोणाकडे जात बी नाही. आजपर्यंत कितीतरी आमदार गेले, सरपंच गेले, मेंबर गेले, येऊन गेले, पण आम्ही तक्रार त्यांच्याकडे केली नाही. कारण जी आमदार झाले, सरपंच झाले, मेंबर झाले ती मोहिते पाटलांनीच केले. आणि आम्ही कोण आमदार आहे, कोण सरपंच आहे, कोण मेंबर आहे, कोण पुढारी आहे हे आजपर्यंत काय बघितलं नाही. फक्त आजपर्यंत बघितलं की हा माणूस मोहिते पाटलांचा आहे. त्यामुळं आम्ही त्या माणसाला आजपर्यंत भाव दिला आहे, त्यांना किंमत दिली. त्यांना आजपर्यंत आम्ही आमचं दुःख सांगितलेलं आहे, पूर्ण प्रत्येक अडचणी सांगितलेल्या आहेत. मोहिते पाटील घरातलं कोण कोण तुमच्या मोहिते पाटलाच्या घरातल्या ज्यावेळेस आमच्या म्हणजे गरीब वर्गातल्या महिलांच्या मुलींचं जी शिक्षणाच्या अभावी किंवा त्यांच्या ती फीच्या अभावी काय जर कुठं नडत असेल तर आजपर्यंत सगळं बाळदादांनी केलेलं आहे. मी कित्येक तरी मुलींना समावीला म्हणा किंवा जिजामाता कॉलेज शाळेला म्हणा, त्यांची फी नसेल किंवा त्यांना मार्क कमी असतील तर ज्यावेळेस मी बाळदादांची गाठ घेतली किंवा शिवबाबांची गाठ घेतली त्यावेळेस त्यांनी त्या मुलींची बी सगळ्या ॲडमिशन केलेली आहेत. आणि ती माझ्यापर्यंत अजून त्या मुलींचे आईवडील आहेत. जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर आजपर्यंत शिक्षणाचं म्हणा किंवा कोणची व्यवस्था म्हणा किंवा गल्लीतलं म्हणा किंवा मंडईतलं म्हणा, कुठली जरी का आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो आहे किंवा त्यांनी आम्हाला म्हणले नाहीत की ही मुलगी शिकलेली नाही, ही मुलगी अडाणी आहे किंवा ही मुलगी व्यापार करते किंवा ही व्यक्ती अशी म्हातारी आहे किंवा ही गरीबातली आहे, असं त्यांनी आम्हाला आजपर्यंत दुजाभाव कधी केलेला नाही. त्यामुळं आमचं जे काय आहे ते आमचं सगळं मोहिते पाटलावर हे आहे. भाजी मंडईमध्ये जी काय तुमच्यासारखे व्यापारी आहेत त्यांना काय काय सुविधा दिल्या? त्यांना काय जी सुविधा पाहिजे ती दिलेली आहेत त्यांनी.
म्हणजे त्या आता व्यापाऱ्यांच्या काय काय सुविधा त्यांनी काय मागण्या मागितल्यात ही मला तर काय माहिती आहे. काही कट्ट कोणी बांधलं हे कट्टे बांधलेत ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस बाळादादा सरपंच का आमदार कोण होतं त्यावेळेस ती कट्टे बांधलेले आहेत 35 वर्षापूर्वी. बर हां त्यानंतर सगळं जे काय अडचण आहे ते बाळदादांनी सोडवलं. सोडवलेले आहेत बाळादादांनी सोडवले आहेत, शुभाबाईंनी सोडवले आहेत, मोठ्या दादांनी सोडवलेले आहेत, भैयासाहेबांनी सोडवलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं आता नगर परिषद मग कोणाच्या हातात असावी? जे मेन माणसं गावचे मुख्य येते जी आजपर्यंत सगळ्या गावाला ज्या माणसांनी सांभाळले तीच माणसं आम्हाला पाहिजे ती. आता दुसरा विषय महत्त्वाचा नगराध्यक्षपद येणार आहे नगर हां. पालिकेला. तर ह्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत रेश्मा आडगळे यांच्याविषयी माझे आमदार असतील किंवा विरोधक असतील त्यांनी खालच्या पातळीवर टीका केली, त्यांचं शिक्षण काढलं, त्यांचं कुटुंब काढलं. तर कसं वाटतं तुम्हाला एक माहिती? अहो मला काय म्हणायचं आहे की महिला म्हणून मी पण बोलते. मी आज शिक्षण म्हणजे 7वी पास होती त्यावेळेस मला पोलीस भरतीचा कॉल आला होता, पण माझ्याकडे सोलापूरला जाऊन पोलीस भरतीला जायला तिकिटाला पैसे नव्हते, त्या अभावी ते शिक्षण झालं नाही. मग आज जरी हे कोण जरी नगराध्यक्ष कोण तुम्ही म्हणताय त्यांचं जरी शिक्षण नसलं, त्यांची परिस्थिती त्यावेळेस नसेल शिकवायची, त्यांच्या आईवडिलाची परिस्थिती, मग त्या जेवढ्या शिकल्यात तिथून जर त्यांना पुढं त्यांची प्रगती करायची असेल तर बाकीचे शिकलेल्या लोकांनी त्यांचा कमीपणा करू नये, त्यांना तुच्छ बघू नये, त्यांना काय खालच्या वर्गातलं काय धरू नये त्यांना. मग जी शिकलेली आहेत ती तर काय लय शहाणी येते का मला सांगा तुम्ही? ती शहाणी काय इंग्लिशमध्ये बोलतात, आम्ही कसं बोलतो आम्ही मराठीत बोलतो, त्यामुळे इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या माणसांचं आमचं जुळत नाही. मग हे आमची जरी कोण आताच्या महिला आहे ती जरी म्हणजे मराठीत बोलत असेल शिकलेली नसेल तर तिला आम्ही साथ द्यायला तयार आहे. नंदा दगडो माने. कधीपासून करताय व्यवसाय? लय दिवसापासून करते. किती? 40-50. 40 वर्ष झाली का? काय वाटतं कुणाची सत्ता असावी? आता पुन्हा असं कोण तुमच्या सोयी सुविधा देतंय, कोण अडचणी सोडवतं तुमच्या? जे दादा बर आमदार साहेब. कधीपासून करताय तुम्ही या आता माझं वय पार 85 आहे. बर तराजू काटा गाय वासरू तेव्हापासून चालू होती, त्याच्या पुढंच तेव्हापासून आहे. काय करताय, कशाचा व्यवसाय आहे? काय टमाटे आहेत, आलं आहे. कधीपासून करताय? 20 वर्ष झाली. 20 वर्षात बदल झाला. सुखसुविधा आहेच की काय? काय कोणी केलं सुखसुविधा, कोण दिलं? पाटलाशिवाय कोण आहे आता? पाटील कुठलं पण मोहिते पाटील. पाटलाच्या नावाखाली काय काय झालंय गावात माहिती असेल की तुम्हाला आता? ते तर आहेच की. हां. कुठलं पाटील? मोहिते पाटील. किती वर्षापासून करताय व्यवसाय? 30 वर्ष झाली. काय बोलताय? हो. कसं होतं 30 वर्षापूर्वी? ते वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता चांगलं आहे का? चांगलं बरंच म्हणायचं. बरं म्हणजे इथलं तुमच्या सोयी सुविधा असतील, पहिलं चिखल असेल, आता कॉन्क्रीट झाले सगळं. होय झालंय. मग कोणी केलं हे सगळं? पाटलानी. कुठल्या पाटलांनी? माहिती पाटलानी. होय. हां. काय काय सोयी सुविधा दिल्या? काय ते आपले रस्ते करून देते ती, पाऊस पाणी पडला मुरुम बिरुम टाकून देते ती, करते ती. येते ते का चौकशी करायला, विचारपूस करायला? येते ती कधीतरी, असते ती कवा तरी. कोण असतं मोहिते पाटलातलं तुमच्याकडे जास्त संपर्कात असलेलं कोण? शिवबाबा असतात, बाळदादा असतात. बरं. मोनाली मोहन काटे. आता निवडणूक लागलेली माहित आहे का? हा माहित आहे आता 2-3 दिवसांनी मतदान आहे. कसं वाटतंय कोण असावं नगर परिषदेवर? की आपली चांगली माणसं होय की, पण चांगली कोण? आहेत ना पाटलं. विरोधक म्हणते ती इथं तुमच्या गावात दहशत आहे का तसं काय? काय नाही, चांगलं आहे सगळं. आता तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करताय? करतात ती 40 वर्ष झाली. कधी असं जाणवलं का तुम्हाला? आता मंडळीमध्ये बसताय तुम्ही, महिला आहे, कधी काय चुकीचं जाणवलं? नाही चुकीचं. आता ही तुमच्या सगळ्या अडचणी असतील, कोण सोडवतं सगळं? पाटलं. पाटलातलं कोण तुमच्या जास्त संपर्कात असतं? पाटलंच लोक चांगलं करतात. कुमार भंडारे. काय व्यवसाय आहे तुमचा? हे काय इथेच नाही. किती वर्षापासून करताय? 30-40 वर्ष. बरं. काय 30-40 वर्षात काय बदल दिसला तुमच्या मंडईमधल्या परिसरात? नाही काय नाही बदल. बरं. तर पहिलं वेगळं असेल ना, चिखल असेल, माती असेल, आता कॉन्क्रीट झाले सगळं, तुम्हाला छत आले वर, होतं का पहिलं तसं? होतं की बरं. सावल्या हीच पहिल्यापासून. कोणी केलं हे सगळं? हे मोहिते पाटला शॉट कोण करतो?